तो राम राम पब्लिक, क्या हाल है? स्वागत है तुम्हारा फिर अपने नए ब्लॉग में. चौदे तो आम्ही सापडूनच राहिलो होतो इकडे. विशालच्या मशनीला आलो होतं का, मग त्यासाठी ती साईड बघायला आलो होतो नाही का. हे बाबा म्हणले ये हमार को सब सपाट करून पाहिजे. म्हणलं ठीक आहे, ओके होऊन जाईल. इकडे ओके म्हणून इकडे आलो दुकानावर. तो वैभव शेट येऊन बसले होते नाही का इथं आपली गाडी घेऊन. रोम रोम भाइयों. ट्रक घेऊन कुठे निघाली होती का यारवाळी सकाळी. म्हणलं काम तर होतच राहतील. मग आल्या सरशी एखादी चप्पल घ्या आमच्या इथून गरीबाच दुकानातून. मग काय त्यांना 42 रुपयाची चप्पल पॅक करून दिली. इथून निघालो मग नागराकडे. जरा मित्राचं काम होतं म्हणलं, त्या कामासोबत आपली चपला बी आणून होत्या नाही का. जोडीदार म्हणला आधी माझं काम करू. त्याला म्हणलं अरे दुकान व्हायचं बंद, चल आधी मा काम करून येऊ. तुम्हाला तर माहितीच आहे पालथं नशीब आहे आपलं. आहेच दुकान ती बंद. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? तकलीफ इथं साधी तकलीफ नाही. मोदी शेठ चपला नाही राहिलं इकायला. काय आलोय बोंबलत वाडा पार्क मध्ये. फोन घ्यायचा होता शेठला. म्हणलं चला बा आता काय तुमचं काम करू. मग आता काही झालंच नाही. ते बसलो थोड्या वेळ वाट बघत फोनच्या डॉक्टरची. 1 सेकंद वाट बघून लगेच आलाय प्रेम व्यवहार आहे. टावेल घेऊनच आलाय बस. तुम्हाला चांगले फोन खराब करायचे असले तर याला संपर्क साधा. मस्त पैकी या भावात रिपेरिंग करून भेटून जाईल. तर इकडे विचारतच पडलाय नाही का कोणता मोबाईल घ्यावा कोणता मोबाईल घ्या. विषय का आप्पाचा मोबाईल सिलेक्ट करून लगेच कागदपत्र दिले नाही का तिकडे. तो इकडे 10 रुपये ठोकळा सापडला. मला लागला म्हणाली माहीच पडली तर माहीच पडली. मैं चोर हूँ. लागला ना दाखवायला एवढे चोरलेत म्हणला आज एवढे. आज तर आम्ही दोघांनी आंघोळ केली होती. मग काम कमून नाही झाले बा आमचे. काही काम नाही झालं बा इथं. गेलो बा दुसऱ्या दुकानात काय मग त्याला म्हणले सॅमसंग चा नवीन आला झांकी पुंकी मोबाईल. फादर तिकडे जगा फाटूच तर आणीन. म्हणलं आता इथं होतं का नाही काय नको. चलो त्या तुमचं तवर बसवतो मी. घ्या 42 मिनिटात उरकून काय झालं नाही या दुकानात गडीचं का. दुकानदाराने स्वागत करून टाकलं त्याचं लगेच. मग कसं काय आपचं S25 अल्ट्रा निघालो बा तिथं. त्याचा फोन बिन घेऊन मस्त पैकी. खर्च बिरच होईन का म्हणलं शेट याच्याबद्दल काही. म्हणलं चला कव्हरचे ग्लासचे पैसे आहेत उरलेले. भावशाचा मस्त झोप घेतो इथं. म्हणलं आता चला झोपू द्या त्याला, भूक लागली आपल्याला इथं. आलो बा सगळं उरकून बारकून इकडे पावाची संग भाजी खायला. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही काय फॉलोच नाही करीत राहू. कसे व्हिडिओ बनवायचे आम्ही रोज रोज. करा बरं 2-3 मिलियन आज.